वाशिम जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणी उपसा बंद, हळद उत्पादक शेतकरी संकटात, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर। वाशिम जिल्ह्यात एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्ह्यातील मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित ठेवण्यासाठी शेतीसाठी केला जाणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला असून धरण प्रकल्पातील अनधिकृत व अधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी एक विशेष पथक गठीत करण्यात आले आहे। या पथकामध्ये महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। प्रशासनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून त्यांची चिंता कमालीची वाढली आहे। सध्या शेतांमध्ये खरीप आणि विशेषतः हळद पिकाच्या लागवडीचा कालावधी सुरू आहे। साधारणपणे 15 जूनपर्यंतचा काळ हळद लागवडीसाठी अत्यंत योग्य मानला जातो। जिल्ह्यात यावर्षी हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे। मात्र नेमक्या याच महत्त्वाच्या टप्प्यात धरणांमधून पाण्याचा उपसा बंद करण्यात आल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडीस आले आहे। दुसरीकडे यंदा मान्सून अद्याप वेळेवर आलेला नाही। त्यातच ग्रामीण भागातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। तीव्र उन्हामुळे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील काही लघु धरणे आपोआप कोरडी पडली आहेत। यामुळे केवळ पिकांचाच नाही तर ग्रामीण भागात जनावरांना पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत। मान्सून लांबल्याने एकीकडे आसमानी संकट असतानाच मागील 2 दिवसांपासून धरण प्रकल्पांवरील वीज पुरवठाही प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे। त्यामुळे आसमानी संकटाबरोबरच आता प्रशासकीय पातळीवरील या सुलतानी संकटामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे। पाणी उपसा बंदी आणि वीज खंडित करण्याच्या या दुहेरी कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।